फ्री मॅग रास खोरी बुग्गी ती आली बघ राहून मला. आम्ही खूप दिवसातून आलेलो आहे कॉलेजमध्ये. आता आम्ही लायब्ररीमध्ये आलेलो आहे. बघा काय बोलला बघा काय बोललास. आमच्या जरा लेक्चर एक फ्री होता म्हणून आम्ही आलो लायब्ररीमध्ये टाइमपास व्हायला. दुसरी जागा नव्हती आमच्याकडे. हे बघा खांदा कॉलनीची पोरं आहेत ना, सगळी 80 माणसं आहेत ना, डेंजर माणसं आहेत, 101 नंबरचे माणसं आहेत. सगळी पोरं एकत्र निघली बघा. गँग बघा कवरी निघले बाहेर. सगळी निघली सगळी. तर काही आम्ही आता चाललोय एक्झाम सेलमध्ये. हे जे आहेत ना यो एक आणि यांचा केटीचा रिझल्ट आले वाटतं, तो आम्ही बघायला चाललो. तो पण आता आमचा लेक्चर फ्री होता म्हणून आता आम्ही सगळे लेक्चरला बघायला. जगह बैठने को तो किधर आवाज भी दे रहा है. अरे ऋतुराज किधर है. अरे ऋतुराज पनवेल में रहते हैं बरोबर. नावड़ी से आएगा फटाक से उधर से. इतना टाइम नहीं लगता है बरोबर उसको आने को. खरा शूट एग्जाम सेल मध्ये समजले आमचा काय रिझल्ट येईल तर. बचपन में मैंने भी सपना देखा था यादर बनवणार. काय टॅटू टू काढले गावाने बघ. बघू आईच्या गावात. बघू टॅटू बघू. देव बघ तुझ्या तुमचं काय काम आहे. रिझल्ट बघायला आलो भाई. मित्रांचा रिझल्ट नको बघायला. केटी तो आला एक केटीचा प्लेअर आला. तुम्हाला दाखवतो या आजने केटीचा प्लेअर. मग काय ऑडिटोरियम यू स्टेज आहे ना रे. चायला मी स्टेजवर आलोच नव्हतो. नमस्कार. थँक्यू. हां बोला विनय शेट जरा स्पीच द्या. स्पीच. हॅलो इंग्लिश. Welcome to Chhatrapati Shivaji Maharaj University. Here is a BTech orientation program right now. Okay, bye. माझ्या कडे आपले सब्जेक्ट किती होतं. 6 होतं सर. स्पोर्ट्स आणि इंग्लिश मध्ये 5 का फक्त. हा इंग्लिश मध्ये 5. नाही इंग्लिशला पण केटी याला. मग इंग्लिशला पण केटी होती ना. हां मग इंग्लिश लिहिलं नाही तिने. लिहिला इंग्लिश मध्ये 5 कुठे लिहिले तुझं. हो लय मोठी गोष्ट घे ना बाबा. इंग्लिश मध्ये 5. PPS ला 5 झाले फक्त. प्रोग्रामिंगला 5 झाले. ज्यासाठी ऍडमिशन घेतलं त्या तोच 5 झाले फक्त. बाकीचं टेन्शन नाही आपल्याला. मराठी शाळेचं नाव काय ते. मॅम बोलतो मॅडम बोलते. मॅडम आला मॅम वो. विनय मी नसता ऐकलो. तो काय बोलता कंटेंट आता बोललं. विडके घाल टोकेन. वरची ड्रेसिंग सेन्स मला आवडते एकदम टॉप लेवलची ड्रेसिंग आहे. एक मस्त एक स्वेटशर्ट, खालची नॅरो पॅन्ट, काम 25. हेलो ये हमारा दोस्त है सैम्यूल. हाय का नाम क्या बता तेरा. जोर से बोलना. किधर से है. कलकत्ता. इधर सैंडविच मस्त बनाता है एकदम. एक नंबर सैंडविच बनाता है. एक नंबर भाई एक नंबर. डेंजर आला. आता आम्ही चाललो आमच्या ब्लॉकमध्ये. पहिला टिवाली समोरची बिल्डिंग आहे. आम्हाला दाखवतो तुम्हाला. टिवालीची समोरची बिल्डिंग आहे ना. हे नाव आहे राजगड. पहिला आमचा ब्लॉक तिथं होता. आता ही 2nd इयरमध्ये आमचा ब्लॉक तिथं. भाई डायरेक्ट 4थ्या फ्लोअरला हाऊस अँड पिक्चर आहे. ते पण जायला. हॅलो काही का बघा आमच्या कॉलेजचा 5चा डोंगर आहे का. नाही आहे का कॉलेज आमचे. नाही ना. दिस इज द न्यू मेंबर गाईज. स्वराज पाटील हे आमचा गावाला आहे. पाटलांचा बैलगाडा. बैल त्यांचा. परत चाललंय कॅन्टीन बनवा. पण असे बिलकुल नाही. जे तुमच्या बरबादीची वाटपाट असतात. आम्हाला दोघांना केटी नाही. तो बोलतो या साईडला तुम्हाला केटी लागेल. जे आम्हाला तसे लागणार नाही. कारण की मला सगळं पेपर एकदम टिपटॉप गेलं. याद नाही केला भाई. एवढं अनएक्सपेक्टेड होता. याला पण केटी नाही लागली. ऐकर ना. देखो इन्हें ये है
काय काय तू बँड इकडे काय करायचं फायनल कर मला. इधर ऐकर बोल जय महाराष्ट्र. पप्पी दे फ्लाइंग किस वा वा ऐकर बोल जय महाराष्ट्र. फ्लाइंग किस दे फ्लाइंग. चैन दाखव. गाइस बघा तुम्ही पण असं युट्यूबवर जा, इथं सर्च वर जा आणि इथं सर्च करा ऋतुराज म्हात्रे. बघा पहिल्याच येईल ब्लॉग्स आला पहिलाच आपला चॅनल. करा सबस्क्राईब. काय करायचं टर्न ऑन भाई. दुसरा पण ऋतुराज म्हात्रे असेल मी थोडी घे भाई. ना देखा भाई हाँ छोटा वाला सेल A few moments later. One eternity later. ए लसूण त्यान सेल आहेत काय. अरे मोदक केले लाल गव्हाचे. पायथन सुटल्या फक्त प्रणवचा, बाकी सगळे इंग्लिश सांगणार. कुठं सुटलं माझा टाकू नको ब्लॉग मध्ये. घरी नाही सांगितलं. इथपर्यंत जाणार. मग व्हिडिओ अनसबस्क्राईब कर ना. तुझ्या एकशी काय होणार आहे मला. तर काही आता आम्ही आमचं सगळं झालेलं आहे. मस्त आहे की 2च लेक्चर होतं आमचं जास्त नव्हतं. ते 2 लेक्चर केलं आणि मग यांचं ते केटीचा जो रिझल्ट आला तो केला. त्याला 2 केटे होत्या, दोन्हीच्या दोन्ही क्लिअर झाले. मस्त शपास तारीफ केली तरी बोलतं रिझल्ट लागलेच नाहीत अजून. तर लागले भाई. केटीवाल्यांचं लागलं. आमच्या नॉर्मल पोरांचं लागणार. आम्ही ऑल क्लिअर होतो पहिले भाई. आता पण ऑल क्लिअर असू 100% भाई. लेक्चर वगैरे झालेलं आहे. मस्त याचा रिझल्ट बघितला. कॅन्टीनमध्ये बसलो, टाइमपास वगैरे केला. आता आम्ही निघालो घरी. गाडीला नंबर प्लेट नाही, नंबर प्लेटवर लिहिलं आधा चांद. काल आम्ही लिमोजिन मध्ये आलतो. आज जरा लिमोजिनचा आमचा मूड नव्हता. आज आम्ही मर्सिडीज मध्ये जाणार. आम्ही बसले आमच्या मर्सिडीज मध्ये. क्या करता रे तेरी तो. आता आम्ही पोहोचलो पनवेलला. मस्त वेगळी कॉलेजमधनं 2-3 लेक्चर केले. थोडीशी मस्ती वगैरे केली. आणि पुढं आता एक मोबाईलचं दुकान आहे. तिथं मला जरा या मोबाईलला स्क्रॅच गार्ड बसवायचे. आणि यो समोर पनवेल रेल्वे स्टेशनवर जाणार डायरेक्ट घनसोली गाव डायरेक्ट. तर गाईस हाच होता आपला एक नवीन दिनचर्या ब्लॉग. तर गाईस जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. जय महाराष्ट्र गाईस. थँक्यू फॉर वॉचिंग.